रामराम मंडळी, विजया व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि इकडे बघा मस्तपैकी छान अशी इकडे खरेदी केलेली आहे. तर माझ्या मोठ्या बहिणीने लक्ष्मीसाठी हे जे काही म्हणजे आता याला छोटीशी टोपली म्हणा किंवा फुलदाणी म्हणा अशा प्रकारचे जे हे काही लक्ष्मीसाठी आणलेले आहेत. बघा याच्यामध्ये आपण फराळीचं ठेवू शकतो किंवा फुलाची काहीतरी सजावट करू शकतो. तर याच्यासाठी तिने इकडे ही खरेदी केलेली आहे. तर आणखीन पण खरेदी करायची आहे, पण तोपर्यंत तिने येताना हे घेऊन आलेली होती लक्ष्मीसाठी. त्याचबरोबर सोबत वडापाव आणले होते खाण्यासाठी, दुसरं काय आणलं आणि गरमागरम वडापाव म्हणल्यावर काय सांगायचा विषयच नाही. मला तर खूप आवडता पदार्थ आहे बरं का. मग इकडं काय गरमागरम वडापाव आधी खाऊन घेऊया म्हणलं. आणि इतके छान असे हे होते ना, म्हणजे आता याला फुलदाणी म्हणा की किंवा छोटेसे टोपले म्हणा, खूप छान. आता दुसऱ्या दिवशी होती पाणीपुरीची इकडे तयारी. तर आमच्या ताईंनी का नाही म्हणजे ननंदबाईंनी आणल्या होत्या इकडे पाणीपुरी बनवण्यासाठी सगळी काही सामग्री. आणि तरी छान प्रकारे सगळ्यांसाठी इकडे छानपैकी पाणीपुरी बनवलेली होती. घरच्या घरीच पाणी बनवलं होतं पाणीपुरीचं, आंबट पाणी, गोड पाणी, तिखट पाणी. आणि खरेच बघा, आपण जी बाहेरची पाणीपुरी खायला जातो का नाही त्याच्यापेक्षा घरच्या घरीही बनवलेली आणि एकदम फ्रेश आणि एकदम चविष्ट अशी ही पाणीपुरी होती बरं का. कारण बाहेरच्या पाणीपुरीला आणि घरच्या पाणीपुरीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो बरं का. कधीचे ते पाणी बनवलेलं असतं, कधीच्या भाज्या बनवलेल्या असतात. पण घरच्या घरी इकडं तिखट पाणी, गोड पाणी, आंबट पाणी, त्याचबरोबर बटाट्याची भाजी, वाटाणे, शेव सगळं काही एकदम फ्रेश होतं आणि इतकं छान वाटत होतं का नाही काही सांगूच नका. बाहेर तर काय आपण दररोज खातोच, म्हणजे सारखं ज्यावेळेस आपण बाहेर जातो असो त्यावेळेस पाणीपुरी खातोच. पण सर्व फॅमिलीसोबत सगळ्या आपल्या घरच्यांसोबत बसून खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे बरं का. मग काय इकडं आमची सगळी ऑल फॅमिली बसून आम्ही इकडं पाणीपुरीचा मस्त असा आनंद घेतला. आणि खरंच म्हणजे आता बघा बाहेर बघायला गेलं तर कुठे 30 रुपयाला प्लेट किंवा 20 रुपयाला प्लेट असतं, त्याच्यात 4-5 पाणीपुरी येतात. पण घरच्या घरी का नाही आपण एकदम फ्रेश आणि मनन तितकं म्हणजे मन भरेपर्यंत आपण घरच्या घरी पाणीपुरी खाऊ शकतो. तर एक मोठं पॉकेट आणलं होतं, त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या पाणीपुरी झाल्या आणि सर्वांनी मिळून त्या पाणीपुरी पण खाल्ल्या. तर इकडं सगळी बच्चा पार्टी होती. आमच्या ननंदबाई, जाऊबाई, माझी बहीण, बाकीचे सगळे लहान मुलं सगळेजण खाण्यासाठी इकडं पाणीपुरी होती. आणि इकडं ताईंची गडबड होती, सर्वांना म्हणजे पटापट पाणीपुरी भरून द्यायची. कारण जास्त वेळ राहिलं तर लगेच ती मऊ पडते. त्याच्यामुळे इकडे नाही गरमागरम आहे तोपर्यंत सगळ्यांना त्यांना द्यायची मिठी होती. आणि बघा ज्यावेळेस आपण मिळून मिसळून खातो, मिळून मिसळून राहतो, ती ना एक वेगळाच आनंद त्याच्यामध्ये असतो. जो आनंद एकटं राहण्यामध्ये नाही ना, तो आनंद सगळ्यांनी मिळून मिसळून राहण्यात, खाण्यात, पिण्यात आहे बरं का. आणि अशा प्रकारे इकडं आमचा हा आनंद मेळावाच म्हणायला लागतं बरं का ह्याला. कारण खूप मजा मस्ती, आनंद मस्करी आमची इकडं चालू होती. आणि आमचा हा आनंद मेळावा अशा प्रकारे चालू होता. प्रत्येक वेळेस आम्ही सगळे एकत्र आलो की आमचं हेच चालू असतं, काहीतरी वेगवेगळं पदार्थ घरी बनवायचा आणि सगळ्यांनी मिळून खायचं. दररोज तर काय बघा आपण प्रत्येकजण आपण वेगवेगळं काही ना काही बनवून खातोच. पण असं सगळेजण एकत्र आले का नाही आणि काही आगळा काही पदार्थ मेनू बनवला की म्हणजे खूप छान वाटतं. आणि बघा इकडं पाणीपुरी पण एकदम भारी आणि दिसायला पण आणि खायला पण एक नंबर चव. बघताच तोंडाला पाणी सुटणारी ही पाणीपुरी होती. आणि घरच्या घरी अशी पाणीपुरी होईल म्हणून वाटलं सुद्धा नाही. मग काय पाणीपुरी खाल्ली आणि निघाली सगळी गँग इकडे शेताकडे. आता शेताकडे जायचं काय कारण होतं, तर शेताकडे जायचं कारण होते रील बनवायचं. आता आज आम्हाला बनवायची होती, छोटीशी रील बनवायची होती. चला म्हणलं आता पोरं आहेत तोपर्यंत 1-2 रील काढून घ्याव्या म्हणून इकडं शेतामध्ये आलो. शेतामध्ये छानपैकी पोरांनी मजा मस्ती केली आणि रील पण बनवली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की